ज्याला माहिती त्यांनी हा कुठला वॅक्सिन आहे हा? टीबीचा, मलेरियाचा, डेंग्यूचा, तापाचा, कॅन्सर. आता कॅन्सर म्हटलं तर मग खूप सारे कॅन्सर असतात है ना. त्याच्यातला सगळ्यात महत्वाचा कॅन्सर मुलींसाठी गर्भपिशवीच्या मुखातला कॅन्सर है ना. आपण सगळे जे स्त्री आहोत जी मुली आहेत त्याच्यात गर्भपिशवी असते है ना. त्याच्यात जनन प्रक्रियासाठी सगळ्यांनी असतो. तर आपल्या स्त्रियांमध्ये आणि मुलींमध्ये जे गर्भपिशवी असते त्याचं जे मुख आहे त्याला आपण म्हणतो सर्व्हिक्स. त्या सर्व्हिक्सच्या मुखातला कॅन्सर त्याच्यासाठी लसीकरण आहे. त्या लसीकरणचं नाव आहे सर्वावॅक म्हणून, HPV सर्वावॅक वॅक्सिन. तुम्हाला माहिती आहे मी तुमच्याशी आता बोलली, मी इथे आले किती 5 मिनिटं झाले असेल ना. अख्ख्या भारतात ह्या 5 मिनिटात कुठेतरी एक स्त्रीची मृत्यू फक्त ह्या कॅन्सरमुळे होऊन जाते आणि 24 तासात 200 स्त्री ह्या सर्वायकल कॅन्सरमुळे मृत्युमुखी पडतात. पण आज जे आपण लसीकरण देणार आहोत सर्वायकल कॅन्सर एकमेव असा कॅन्सर आहे की ज्याला आपण लसीकरणद्वारे मात करू शकतो. आलं लक्षात. आपण कॅन्सरने घाबरतो, अरे बापरे कॅन्सर झालं की म्हणजे मग आता मृत्यू नक्कीच आहे. पण इतक्या कॅन्सरमध्ये सर्वायकल कॅन्सर जे HPV ह्युमन पॅपिलोमा व्हायरस नावाचा एक विषाणूने होतो, हा कॅन्सर साठी लसीकरण उपलब्ध आहे. आणि जर तुम्ही हा लसीकरण घेतल्या तर तुम्हाला 6 प्रकारचे कॅन्सरने मुक्तता मिळते. ते 6 कॅन्सर कुठले माहिती आहे? ॲनल कॅन्सर, ओरोफॅरिंजियल कॅन्सर, मुलांमध्ये पिनाईल कॅन्सर, सर्वायकल कॅन्सर, वल्वर कॅन्सर, वजानल कॅन्सर. असं 6 प्रकारचे कॅन्सर पासून तुम्ही जर हा आज HPV सर्वावॅक क्वाड्रिव्हॅलेंट इंडिजिनस वॅक्सिन, प्रत्येकाला माहिती पाहिजे की आपण आज कुठली लस घेतलेली आहे. सर्वावॅक क्वाड्रिव्हॅलेंट इंडिजिनस वॅक्सिन एवढा मोठं नाव लक्षात नाही राहिलं तर फक्त सर्व्हिक्सच्या आपण सर्वावॅक वॅक्सिन घेतलेलं आहे. आता हा वॅक्सिन आहे सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचा, ज्याची की लस होती कोरोनासाठी. अख्ख्या जगातली घेतली ना आणि भारतात तो सिरम इन्स्टिट्यूटनी ही लस दिलेली आहे. म्हणजे ही जे आज लस मी तुम्हाला आम्ही जे देणार आहोत ती पूर्णपणे सुरक्षित आहे. तर कोणीही काहीही घाबरायचं नाही. मागच्या 2 दिवसापासून आम्ही 1,500 मुलींना ही लस दिलेली आहे आणि तुमच्याच वयोगटातला. कारण ही लस जे CPAE आणली आहे ते 9 ते 18 वर्षाच्या मुलींना फक्त दिली जाते. आता ह्याच वयोगटात